नमस्कार, जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे शेपूची भाजी, ती पण एकदम सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने. तुम्ही जर ह्या पद्धतीने शेपूची भाजी केली तर पनीर भाजीला सुद्धा विसरून जाल अशी ही शेपूची भाजी लागते. चला तर रेसिपीकडे वळूया. वेगळ्या पद्धतीने शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी शेपू घेतलेला आहे. शेपू मी बारीक चिरून घेणार आहे. शेपूची भाजी चिरून घेतल्यानंतर त्याला मी पाण्याने धुवून घेणार आहे. आणि तुम्हाला अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा आणि ही शेपूची भाजीची रेसिपी पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल की किती छान आपली भाजी होणार आहे. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथे मी शेपूची भाजी धुवून घेणार आहे. आता शेपूची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मी. इथे शेपूच्या भाजीमध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि बेसन पीठ टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते सर्व. आपल्याला पाणी लागत नसेल तर नाही टाकायचं आहे, पण इथे मी थोडा पाण्याचा शिपका मारला होता म्हणजे ते सगळं मिक्स होतं चांगलं. त्यानंतर मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. ताटाला म्हणजे छोटा अशी प्लेट असेल तरी पण चालते. तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपलं शेपूच्या भाजीचं सारण थापून घेतलेलं आहे. वड्यासाठी आपण जसं कोथिंबीर वडी बनवतो ना, तसंच करायचं आहे सेम टू सेम आपल्याला शेपूची वडी. त्यानंतर इथे मी ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि आपलं वड्या पण आपल्या शिजलेल्या आहे. त्यानंतर त्याचे चांगले काप करून घेणार आहोत आपण. आता मस्त असे काप करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम भारी अशा वड्या झालेल्या आहे. खायला पण या वड्या खूप छान लागतात. तुम्ही तळून सुद्धा ह्या वड्या खाऊ शकता, तशाच भाजी न करता खूप भारी लागतात खायला. पण इथे आपण भाजी करणार आहोत. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. लगेचच वड्या आपल्या तळून घेणार आहे. सोनेरी रंगावर खरपूस वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. एक एक करून इथे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता मी इथे वड्या तळून घेतलेल्या आहे. आता आपण भाजी बनवून घेणार आहोत. ही भाजी सेम टू सेम पनीरच्या भाजीसारखी लागते. खाणारे बोटं चाटतच राहतील. ज्यांना ही भाजी आवडत पण नाही ते पण आवडीने खातील अशी आपली भाजी होणार आहे. इथे मी कढईत तेल टाकलेलं आहे. जिरे, मोहरी, लसूण, अद्रक पेस्ट, त्यानंतर कांदा टाकलेला आहे. ते सर्व चांगलं परतल्यानंतर टमाटर आणि कांद्याची ग्रेव्ही टाकायची आहे. ग्रेव्ही पण चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर लाल तिखट, घाटी मसाला, धनिया पावडर टाकलेला आहे इथे मी आणि गरम मसाला टाकला होता. आणि आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे तरी कशी छान तरी येते भाजीला. इथे मी एका बाजूला गरम पाणी करून ठेवलेलंच होतं. लगेचच मी गरम पाणी टाकलं. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशा भाजीत आपल्याला आता वड्या टाकून घ्यायच्या आहे एक एक करून. मग भाजीला उकळी आणायची आहे म्हणजे भाजी कशी घट्ट होते, घट्टसर होते भाजी, एकदम भारी लागते. आणि आता भाजीला उकळी आलेली आहे आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी भाजी हलवून घेतलेली आहे आणि आपली भाजी पण इथे तयार आहे. आता मी भाजी प्लेटीत काढून घेते. एकदम किती सुंदर दिसत आहे भाजी. खायला पण इतकी भारी झाली होती ना, खूप भारी झाली होती. इथे मी भाकरीसोबत भाजी खात आहे. भाकरी, कांदा आणि वड्या ठेवल्या होत्या तळलेल्या, त्या पण घेतलेल्या आहे तोंडी लावायला. एकदम भारी असं दुपारचं जेवणासाठी तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खा आणि मजेत राहा. धन्यवाद.